गेली आहे पण स्वरूप दाखवायला लागली. सासूबाईंनाच वृद्धाश्रमात ठेवायला लागली आणि म्हणून सासू आपल्या मैत्रिणीला सांगते, अगं रूप बघितलं पण आता तिचं खरं स्वरूप मला कळायला लागले. पण ज्ञाता कोण असतं की जे स्वरूप खरं ओळखतात त्याला समर्थ ज्ञाता असं म्हणतात. मग पुढच्या चरणामध्ये आपल्याला ते सांगतायत की शक्ती विरहित कोण आहे हे तो विचारून पाहे. शक्ती विरहित नार आहे यश कीर्ती प्रताप. शक्ती विना कोण आहे का हो? प्रत्येक प्राण्याला शक्ती असल्याशिवाय कुठलंही कार्य कर्म हातातून घडत नाही. पण हे आपल्याला कळत नाही कारण ते आपल्या अंगामध्येच आहे. पण ज्या वेळेला आपल्याला अशक्तपणा येतो, डॉक्टर सांगतात हिमोग्लोबिन कमी झालंय, तुम्हाला शक्तिवर्धक गोळ्या घ्याव्या लागतील, इंजेक्शन घ्याव्या लागतील, आणि तेव्हा आपल्याला शक्तीची खरी किंमत कळते. आजारी असल्यावरती किंवा पायाचं ऑपरेशन झालं की आपल्याला पहिलं पाऊल टाकायला त्रास वाटतो, भीती वाटते. का? आपल्या त्या अवयवामध्ये शक्ती नसते म्हणून. म्हणून शक्तीविण कोण आहे? शक्तीशिवाय कोणीही नाही. मग ही शक्ती समर्थांनी दासबोधामध्ये मुख्यतः 4 प्रकारची सांगितली. एक आहे इच्छाशक्ती, दुसरी आहे क्रियाशक्ती, तिसरी आहे ज्ञानशक्ती आणि चौथी आहे अर्थशक्ती. आता इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्ती, आपल्याला इच्छा भरपूर होत असतात. बघा 1 जानेवारी आली की आपल्या मनामध्ये इच्छा होते की नाही की मी आता दररोज चालायला जाणार अर्धा तास. पण ही नुसती इच्छा असून चालते का? ती क्रियेमध्ये सुद्धा उतरली पाहिजे. तुम्ही ती क्रिया